हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज माझा श्री स्वामी समर्थ महाराजांचा दुसरा गुरुवार आहे. पहिल्या गुरुवारचा व्लॉग मी पूर्ण शूट केला होता, पण काय प्रॉब्लेम झाला कळालंच नाही. पूर्ण व्हिडिओमध्ये आवाज पुढे मागे होत होता, म्हणून तो अपलोड केलाच नाही मी. थोडंसं वाईट वाटलं खरं, कारण मनापासून बनवलेला व्हिडिओ होता. पण काही हरकत नाही, आज पुन्हा नव्याने सुरुवात करते, कारण प्रत्येक गोष्ट कदाचित स्वामींच्या इच्छेनेच घडत असते. आज सकाळी ना खूप लवकर उठले होते. मिस्टर आहेत ते कामानिमित्त बाहेर गेले होते आणि त्यामुळे मी लवकर उठले होते. अंघोळ करून घेतली आणि लागली घरातलं क्लिनिंग करायला, कारण क्लिनिंगशिवाय देवपूजा मला काही जमत नाही आणि ते अयोग्यच असतं. आणि ते क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मी हातपाय स्वच्छ धुवून घेतले होते आणि नंतर मग देवपूजेला लागले. आणि खूप छान फुलं असली ना देवपूजा करताना की खूप छान वाटतं. खूप छान प्रसन्न वातावरण, पूजेने काय प्रसन्न वातावरण तयार होतंच, पण फुलं असते ना पूजेला की खूप छान वाटतं फुलं अर्पण करायला देवाला. तर इथे छान अशी पूजा झालेली आहे, खूप सुंदर. आणि भावाला सांगितलं फुलं घेऊन ये, कारण मिस्टर नव्हते, ते सकाळी लवकर गेले होते. आणि त्यानंतर मी लागले उंबरठा पूजन करायला. त्यासाठी मी हळद घेतली आहे थोडी, त्यामध्ये गोमूत्र ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, आणि जेणेकरून कन्सिस्टन्सी चांगली असं थोडी अशी पेस्ट तयार होईल म्हणून. तर आपल्या संस्कृतीमध्ये उंबरठ्याला खूप महत्त्व दिलं जातं. उंबरठा म्हणजे घराचं संरक्षण, घरात सकारात्मक ऊर्जा राहावी, सुखसमृद्धी राहावी, म्हणून हे पूजन केलं जातं. उंबरठ्याला इथे मी हळदीचं जे लेपन तयार केलं आहे ते मी व्यवस्थित पसरवून घेत आहे, सगळीकडे लावून घेत आहे. आणि हे करताना श्री स्वामी समर्थ हे जप मी नित्यनेमाने करते. आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून फूल देखील अर्पण केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी हर्षला तयार करते, त्याची आंघोळ वगैरे झालेली आहे. त्यानंतर इथे मी हर्षला काजळ लावते, टिळा लावून घेते. हर्षला तयार केलं, कपडे वगैरे घातल्यानंतर मी इथे टिळा लावते आणि त्याला मी इथे सांगते, म्हणजे मी व्हिडिओसमोरच नाही, मी असंही त्याला असं शिकवते की नमस्कार करायचा असतो मोठ्यांना आणि लहानांना हाय म्हणायचं असतं, हॅलो करायचं असतं. तर तो हेच इथे फॉलो करत होता. त्याला कळालं आहे की कॅमेरा ऑन आहे, म्हणून तो खूप नाटकं करतो, तो फोटो देखील काढून देत नाही. आणि ते टिळा वगैरे लावताना तो म्हणत होता की या हाताला पण लाव. त्याची असं हे रोजचंच असतं, त्याला एका हाताला लावलं ना की दुसऱ्या हाताला पण लावायचं असतं. आणि तसंच पायाचं सुद्धा आहे, एका पायाला लावलं ना की दुसरासुद्धा पाय तो दाखवतो. दोन्ही पायाला त्याला टिळा लावलेला पाहिजे असतो नेहमी, म्हणून तो इथे दाखवत आहे मला. त्यानंतर त्याला रेडी केल्यानंतर थोडंसं खाऊ घातल्यानंतर इथे मी जे काही कपडे होते ना ते मी वाळत घालते. माझ्याकडे काही वॉशिंग मशीन नाही आहे, म्हणून हातानेच खूप कपडे धुवावे लागतात आणि म्हणजे खूप वेळ त्याच्यातच जातो. एक दीड तास त्याच्यात जातो, कारण की हर्ष मध्ये मला बोलवतो कपडे धुतानाच, आई ये आई ये. अजून एक गोष्ट आहे ती सांगायची आहे, तो मला आई म्हणतो आणि त्याच्या वडिलांना पप्पा म्हणतो. म्हणजे हेच मला काही समजलं नाही. आम्ही आई बाबा शिकवत होतो त्याला म्हणायला की मला आई आणि पप्पांना पप्पा नाही म्हणायचं, म्हणजे मराठीमध्ये बोलायचं बाबा म्हणून, पण तो पप्पाच म्हणत होता. ते सगळं झालं, कपडे वगैरे झाले, तर इथे मी साबुदाण्याची खिचडी करायला घेतली आहे. तर इथे छान अशी साबुदाण्याची खिचडी केली आहे, तिखट अशी, थोडीशी तिखट झणझणीत मला आवडते तशी. इथे बॉईल बटाटे होते, जे मी 1 का 2 ॲड केले होते. आणि त्यानंतर एक किंवा 2 हर्षला खायला दिले होते, कारण त्याला उकडलेले बटाटे, असं थोडंसं मसाला आणि मीठ टाकलेलं खूप आवडतं, म्हणून त्याला मी ते दिले उकडलेले बटाटे, आणि तो आवडीने खातो. त्यानंतर इथे थोडी मी साखर ॲड केलेली आहे, थोडी साखर चवीपुरता ॲड केलेला की खूप छान चव येते साबुदाण्याच्या खिचडीला. आणि इथे मस्त आम्ही साबुदाण्याची खिचडी, आणि पप्पांनी आंबे दिले होते, खूप गोड होते आंबे, तर ते सुद्धा मी एन्जॉय केलं मस्त. इथे वाजले आहे दुपारचे 1:10 आणि ऊन तुम्ही बघू शकता. सकाळी ढगाळ वातावरण असतं आणि नंतर इतकं प्रचंड ऊन येतं ना,
खूप गरम होतं, अक्षरशः नको वाटतं. त्यानंतर खिचडी आणि सोबत आंबा मी एन्जॉय करते. खिचडी आणि आंबा आहा! काय कॉम्बिनेशन वाटतं. खरंच इतकं साधं जेवण असलं ना, की मनाला देखील समाधान देतं. त्यानंतर हर्षला भरवलं आणि त्याला झोपू घातलं, म्हणजे झोपवलं त्याला मी आणि नंतर मी पोथी वाचायला घेतली. कारण तो जागा असतो ना, की पोथी वाचून देत नाही. खूप हे करतो, मस्ती करत असतो. त्यानंतर संध्याकाळी मी पण थोडा आराम केला आणि संध्याकाळी फ्रेश झाले आणि ते हर्ष खेळत होता. त्याला कार्टून लावून दिलं होतं आणि जे काही कपड्यांचा ढीग पडला होता ना, खरंच मला आहे ना कपडे बघून ना कंटाळा येतो. कारण खूप कामं पेंडिंग राहतात आणि कपड्यांच्या घड्या घालून ते कपाटात व्यवस्थित ठेवणे. कारण कपड्यांच्या घड्या घालता हर्ष आहे ना सगळे कपडे उचकटतो. म्हणून त्याला मी कार्टून लावून दिलं आणि पटापट कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि ते व्यवस्थित कपाटात लावून घेतलं. त्यानंतर संध्याकाळची देवपूजेची वेळ झाली, तर इथे देवपूजा केली आणि जे काही दिवसभरात झालं त्याबद्दल देवासमोर कृतज्ञता व्यक्त केली आणि हे आपण केलंच पाहिजे. आणि जे काही अडचणी, जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामधून देवाने आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं आहे, कोणाच्याही आधाराशिवाय. आणि देव आणि श्री स्वामी समर्थ महाराज काय नेहमीच आपल्यासोबत असतातच सगळ्यांच्या. त्यानंतर बाहेर पण मी देवपूजा केली, उंबरठा पूजन. त्यानंतर मी अगरबत्ती लावून घरी मी हर्षला हे नेहमी शिकवत असते. जे करायचं, म्हणजे त्याला मी त्या भाषेतच शिकवते. जे करायचं, देवपूजा करायचं, कशी हात जोडायचे, सगळं मी शिकवते. पण लहान मुलं कशी असतात, मुडी असतात, फार मुडी असतात. त्यांच्या मनात असलं ना तरच ते करणार. आणि शक्यतो मी प्रयत्न करते की हे सगळे गुण त्याच्या अंगी उतरावे म्हणून. आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायची वेळ आली. इथे शेवयांची खीर बनवली होती, खूप छान टेस्टी झाली होती खीर. नैवेद्य दाखवून घेतलं, त्यानंतर उपवास सोडला आणि उपवासात काही पूर्ण जेवण केलं नव्हतं मी, कारण की हर्षचे पप्पा नाही आहेत आणि मी एकटीसाठी काय जेवण बनवू ना. तर इथे आजचा ब्लॉग एवढाच. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर.